इयत्ता 8वी आधुनिक भारताचा इतिहास पाठ 4 1857चा स्वातंत्र्य लढा। 1857 साली इंग्रज सत्तेला हादरून टाकणारा असा मोठा लढा भारतामध्ये झाला। हा लढा काही अचानक उद्भवला नाही। यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक असे लढे झाले। 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकामधून त्याची मांडणी केलेली आहे त्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना जे ब्रिटिशांविरुद्ध इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा मिळालेली आहे। 1857 पूर्वीचे लढे। भारतात ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले। कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध म्हणजे इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध असंतोष त्याच्यामुळे वाढत गेला। पाईकांचा उठाव। ओडिशात मध्ययुगीन काळात पाईक पद्धती अस्तित्वात होती। तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत। राजांनी या पाईकांना जमिनी कसण्यास मोफत दिल्या होत्या आणि त्या कसून ते आपले काय करायचे उदरनिर्वाह करत। त्या बदल्यामध्ये युद्धाचा प्रसंग जर उद्भवला तर त्यांनी आपल्या राज्याच्या बाजूने लढायला उभं राहायची ही त्यांची अट होती। इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले। इंग्रजांनी पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या आणि त्यामुळे पाईक काय झाले संतापले आणि इंग्रजांनी लावलेल्या करामुळे जे मिठाचं किंमत होती त्या किमतीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आणि सामान्य लोकांचं जीवन मात्र असह्य होऊ लागलं आणि याचा परिणाम इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांचा सशस्त्र असा त्यांनी उठाव केला आणि या उठावाचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले। शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळामध्ये कंगाल झाली। अशातच 1770 मध्ये बंगाल प्रांतामध्ये मोठा असा दुष्काळ पडला। इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन जे होते ते मात्र उदासीन आणि संवेदनाशून्य असं राहिलं। सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्यासाच्या आणि त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे लढे झाले किंवा शेतकऱ्यांनी लढे दिले। असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातही झाले। उमाजी नाईक यांनी दिलेला लढाई असाच उग्र होता। उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले। त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले। पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला। 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली आणि त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली। भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले। या जमातींचा उदरनिर्वाह जंगल संपत्तीवरती अवलंबून होता। ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कांवरती गदा आणली। परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमधील संथाळ यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढे दिले। महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले। कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी तर कोकणात फोंड सावतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले। 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजे जे होते त्यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढे दिले। ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते। कंपनी जी होती ती कंपनीकडून त्यांचा दुजाभावाची वागणूक दिली जात असे। त्यांचे वेतन आणि भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यंत कमी होते। 1806 साली वेल्लोर येथे तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप म्हणजे जे होतं ते धारण केलं। हे सर्व लढे त्या परिसरात झाले। ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते। इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले। लोकांचा असंतोष दडपला गेला पण तो नाहीसा झाला नाही। हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला।
ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावरती ठिणगी पडावी आणि त्याचा मोठासा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. भारतातील विविध वर्गामध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला. 1857च्या लढ्याची कारणे. इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या. त्यामध्ये बदल झाला तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गावगाड्याचे बदलून असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनामध्ये अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पहिलं कारण झालं आर्थिक कारण. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलीची वसुली केली जायची. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यांनी येथील उद्योगांवरती जाचक असे कर बसवले. भारतात विकसित झालेला जो हस्तकला आणि कापड उद्योग होता तो दिवाळखोरीत निघाला. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले आणि या सर्वांच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत गेला. दुसरं कारण सामाजिक कारणे. इंग्रज आपल्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदी विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवनपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली आणि त्यामुळे ते असंतुष्ट बनले. पुढचं तिसरं कारण आहे राजकीय कारण. 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा केली. गैरकारभाराचे निमित्त करून त्यांनी अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. तर सातारा नागपूर झाशी ही संस्थाने तेथील राजांचा दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. पुढचं कारण आहे हिंदी सैनिकांतील असंतोष. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी जे होते ते तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद हिंदी सैनिकांना आपल्या अजिबात दिलं जात नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगारसुद्धा कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू काढून घेतले, कमी केले आणि अशा अनेक कारणामुळे हिंदी सैनिकांमध्ये असंतोष वाढत गेला. तात्कालिक कारण. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुस जी होती ते काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली. यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. वणवा पेटला. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यात ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली. त्या सैनिकांना जबर अशी शिक्षा करण्यात आली. बराकपूरच्या छावणीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली. मंगल पांडे यांना अटक करून त्यांना फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी चहूकडे पसरली. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची जी होती ती पूर्ण पलटणच बंड करून उठली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळाले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाहीसुद्धा फिरवली. लढ्याची व्याप्ती. दिल्ली ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनीही यामुळे सैनिक जे होते त्यांनासुद्धा प्रेरणा मिळाली. लवकरच उठावाचे लोण उत्तर भारतभर पसरले. बिहारपासून राजपुतांपर्यंत
इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावाला प्रारंभ झाला. पुढे हे लोण दक्षिण भारतातही पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद इत्यादी ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रताप सिंह व कारभारी रंगोबापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही त्यात सामील झाल्या. 1857 साली खानदेशात कजाकसिंह यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरात शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केले. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया यांनी सहभाग घेतला होता. लढ्याचे नेतृत्व 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुर्बल झाल्यानंतर नादिरशहा अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानावर आक्रमण करायला सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावरती घेतली. त्याच भूमिकेतून मराठे अब्दालीविरुद्ध पानिपतावर लढले. 1857च्या स्वतंत्र लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वतंत्र लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. याचाच परिणाम या स्वतंत्र लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते. मौलावी अहमद उल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील उठावाचे स्वरूप मात्र कसे होते? खूप उग्र स्वरूपामध्ये होते. बिमोड भारतीय इंग्रजांशी प्रामाणिकपणाने लढले. यामध्ये सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती आणि जनताही होती. हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव जो होता तो सुरू झाला. सुरुवातीला हिंदी सैनिकांना चांगल्या प्रकारे यश मिळाले, परंतु इंग्रज सत्तेची सैन्यसंख्या आणि प्रशासकीय ताकद कशी होती? मोठी होती. इंग्रजांनी ही उठावाचा बिमोड साम, दाम, दंड, भेद या नीतीप्रमाणे केला. या धक्क्यातून इंग्रजी सत्ता लवकरच सावरली आणि त्यांनी पुढील 6 महिन्यातच गेलेली ठिकाणे परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, अहमदुल्ला हे धारातीर्थ पडले. बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला, तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत होते, पण फितुरीमुळे ते सापडले. त्यांना फासावर जावे लागले. अशा रीतीने सन 1858च्या अखेरीस इंग्रजांनी हा कठोर जो आहे तो लढा दडपून टाकला. जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषामधून झाली असली तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. या अन्यायकारक अशी जी राजवट होती त्या राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला. या लढ्यात हिंदू, मुसलमान, विविध जाती धर्माचे लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे म्हणजे त्यांना भारतातून घालून देणे हे सर्वांचे एकच ध्येय होते आणि या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. म्हणून या लढ्याला व्यापक असं राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं. 1857चा लढा अयशस्वी होण्यामागची कारणं जी आहेत ती बघूया. पहिलं आहे लढ्याचा प्रसार आणि जो होता तो भारतभर काही झाला नाही. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडील राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश या लढ्यापासून मात्र वेगळेच राहिले, अलिप्त राहिले. दुसरं कारण सर्वमान्य नेत्यांचा अभाव. लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही आणि त्यामुळे इंग्रजांच्या विरोधामध्ये एकसंधपणा आला नाही. पुढचं कारण आहे
राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता तसाच तो संस्थानिकांनाही होत होता. त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजांशी मात्र काय राहिले, एकनिष्ठ राहिले. पुढचं कारण आहे लष्करी डावपेचांचा अभाव. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध असं सैन्य, अद्ययावत अशी शस्त्रास्त्रे आणि अनुभवी असे सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली मात्र कशा व्हायच्या, अगदी जलद गतीने. आणि यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकाव्या लागतात. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल. इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपले होते. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांची आरमारी ताकद कशी होती, खूप मोठी होती. आणि या उलट आपल्या उठावकऱ्यांची परिस्थिती होती. स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषाला भर पडत गेली आणि त्यामुळे इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसराय हे पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसराय ठरला. आणि तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनामध्ये निर्माण करण्यात आले. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणास्तव खालसा केली जाणार नाहीत अशी ग्वाही या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आली. भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेण्यात आली. धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी त्यांच्यामध्ये संघर्ष, भांडण निर्माण होतील. एकमेकांविषयी भारतीयांची मनं कुलुषित होतील. हे धोरण त्यांनी मात्र राबवायला सुरुवात केली. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राजसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे आपल्या सगळ्या भारतीयांना वाटू लागले. 1857चा स्वतंत्र लढा हा भारताच्या स्वतंत्र चळवळीचे प्रेरणास्त्रोत ठरला. धन्यवाद.